नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की ज्या योजनेच्या अंतर्गत 2100 रुपये लाडक्या बहिणींना आपण देणार आहोत, तर ते लवकरच त्या ठिकाणी त्यांना देण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। 7व्या हप्त्याची वाट बहिणी पाहत होत्या, पण त्यातच 8व्या हप्त्याच्या सोबत देखील एक मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे। 2 मेसेज त्या ठिकाणी येणार आहेत। सोबतच आता 15 जिल्ह्यांमध्ये महिलांची यादी तयार सुद्धा झालेली आहे। आता या महिला पात्र असणार आहेत। 1 ते 2 महत्त्वाचे अपडेट जे आहे ते आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्रातील 3 विभागांमध्ये पैसे वाटप होणार आहे। 7व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहिणींना 8व्या हप्त्याची देखील एक गुड न्यूज तर आलीच आहे। त्यात 2 मेसेज देखील तुम्हाला आजच्या आज येणार आहे 3 विभागांमध्ये। पण सगळ्यात आनंदाची बातमी, लाडकी बहीण सोबत 2 योजनांच्या घोषणा देखील झालेल्या आहेत। 2 दिवसाच्या आत या योजनांचा अर्ज तुम्हाला करायचा आहे की ज्यामुळे तुम्हाला 1 लाख रुपये देखील त्या ठिकाणी मिळणार आहे। तुम्हाला जर नंबर लावायचा असेल तर फक्त एकच काम करावं लागणार आहे। फॉर्म तयार झालेला आहे। तुम्हाला काय कागदपत्र रेडी ठेवायचे आहे ते व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे। आता चूक करू नका, कारण की 60 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत। आता 7व्या आणि 8व्या हप्त्याची यादी तयार झालेली आहे आणि पैसे वाटपाला आज 3 विभागांतून सुरुवात होत आहे। पण 4 नियम आणि 2 अटी ज्या आहेत, तर 2 कागदपत्रांची गरज तुम्हाला आता पडणार आहे। आज कोणत्या 3 विभागांमध्ये पैसे येतील, त्यामुळे कुठले जिल्हे आणि कोणते तालुके तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे। त्या कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार हे सुद्धा सांगितलं जाणार आहे। पण 4 नियम आणि 2 कागदपत्रांची तयारी तुम्हाला आता ठेवावी लागणार आहे, कारण की 60 लाख महिला ज्या आहेत त्या योजनेतून बाद झालेल्या आहेत। त्यासाठीची कारणं जी आहेत, तर त्यांनी हे 4 नियम पाळले नाही आणि 2 कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही। काही महिलांना संक्रांतीच्या दिवशी पैसे जमा झालेले आहेत। संक्रांतीच्या नंतर देखील पैसे वाटप जे आहे ते सुरू आहे। आता दुसरा नियम जो आहे तर तो सर्वात महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की तुम्हाला आज उद्या पैसे येणार की नाही, कारण की 3 विभागांची यादी जी आहे ती तयार झालेली आहे। 1500-2100 रुपये तुम्हाला देखील मिळणार आहे। सर्वात महत्त्वपूर्ण दुसरा नियम जो आहे तो आधी पाहूया। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जर पैसे आता आले नसतील तर तुमच्या नावावर 4 चाकी वाहन नसायला पाहिजे। आणि आता लक्षपूर्वक ऐका, 4 चाकी वाहन हे कशा पद्धतीने चेक होणार आहे बघा। RTO मध्ये सुद्धा ही डिटेल्स जी आहे ती चेक होत आहे आणि ज्या व्यक्तींच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे तर त्यांची चौकशी जी आहे ती सुद्धा केली जात आहे। आता बघा, ज्या विभागांमधून मागणी केली जाणार आहे, आता पहा, तुम्ही महिला असाल आणि महिलांच्या नावावर जर 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला लगेचच्या लगेच हे या नियमानुसार तुमचा लाभ जो आहे तो बंद करण्यात येईल। आणि जर तुम्ही एक अर्ज केला तर तुमचे मागचे पैसे जे आहे ते सुद्धा वसूल होतील। तर आणि त्याचबरोबर कोणतीही कारवाई जी आहे ती होणार नाही। ज्यामध्ये लाखो रुपये तुम्हाला 2 दिवसाच्या आत मिळवायचे असतील तर अर्ज कसा करायचा ते पण आपण बघूया। त्याआधी 3रा आणि 4था नियम लक्षपूर्वक सर्वात महत्त्वपूर्ण ठरणार आहे। या नियमावर बरंच अवलंबून आहे। बघा, 3रा नियम असा आहे की तुम्हाला तुमच्या आधार कार्डला बँक लिंक असायला हवं। आधार कार्डला बँक लिंक आहे की नाही लगेच चेक करायचं आहे। बघा, कोणत्या बँकेचं तुमचं खातं आहे, बँक लिंक आहे का चेक करा, कारण की 2024 मध्ये तुम्हाला हे नियम जे आहे ते बदललेले आहे। आता तुमचं उत्पन्नाची देखील अट आहे। तुमचं उत्पन्न असणार आहे ते 2.5 लाख रुपयांच्या आत उत्पन्न असणं गरजेचं आहे। तर जी महिला आहे तर त्या महिलेने आपल्या उत्पन्नाचा दाखला देखील जोडणं गरजेचं आहे। आता 4था आणि शेवटचा पण सगळ्यात महत्त्वपूर्ण नियम जो आहे तो समजून घ्या। लगेच आज कोणत्या 3 विभागांमध्ये पैसे येणार आहेत, कोणत्या महिलांना येणार आहेत, तुमचं नाव योजनेत आहे का, तुमच्यावरती या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात येणार आहे। ज्याचा लाभ 2 दिवसांमध्ये घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा। महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी मान्य असाव्यात। लाडकी बहीण योजनेच्या अटी काय होत्या बघा, तुमचं वय 21 वर्ष पूर्ण असावं, 65च्या आतमध्ये असावं, तुम्ही इन्कम टॅक्स भरत नसला पाहिजे, तुमच्या घरामध्ये कोणालाही 4 चाकी वाहन नसावं, त्याचबरोबर सरकारी नोकरदार एखादी व्यक्ती नसावी। तर या ज्या अटी आहेत तर या अटींची पूर्तता मान्यता जी आहे ती तुम्ही केलेली असावी। आणि ज्या 60 लाख महिला आहेत पुणे विभागामधून एक अर्जंट अशी महत्त्वाची नोटीस जी आहे ती देखील आलेली आहे की जर तुम्ही या नियम अटींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला एक अर्ज करून सरकारला सांगायचं आहे की आमची योजना बंद करा।
तर तुम्ही हा अर्ज कशा पद्धतीने करायचा याविषयी आपण व्हिडिओ लवकर घेऊन येणार आहोत। पण पात्र जर असाल तर अपात्र असाल तर लाभ घेऊ नका। सरकारने आवाहन केले की तुम्ही स्वतःहून सांगा की आम्ही त्यासाठी अपात्र आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, कोणत्या 3 ठिकाणी पैसे येणार आहेत, कोणत्या त्या 3 विभागांमध्ये पैसे येणार आहेत। तर बघा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पुढचा जे सर्वात महत्त्वाचा जिल्हा आहे, प्रत्येक जिल्ह्याचं नाव आपण घेणार आहोत। तुमचा जिल्हा यापैकी आहे की नाही ते बघायचं आहे। आणि त्याचबरोबर 26 जानेवारीला देखील मोठं गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे, कारण की 2 नव्या योजना सुरू होत आहे आणि ज्याचा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी अर्जंटमध्ये मिळवायचा असेल तर तुम्हाला अर्जंट हे काम करायचं आहे। बघा, नागपूर विभागामध्ये आपल्याला भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ तर असे जे विभागांमध्ये जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये देखील वाटप सुरू होणार आहे। त्यानंतर तिसरा आणि आता तिसरा जो विभाग आहे तो म्हणजे कोकण विभाग। तर कोकण विभागामध्ये जर आपण बघितलं तर कोणते जिल्हे येतात यामध्ये जर आपण बघितलं तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये जे आहे ते पैसे येणार आहेत। आता 26 जानेवारीला जे गिफ्ट आहे बघा, त्या गिफ्ट विषयी देखील आपण आज बोलणार आहोत। पण 2 नव्या योजना ज्या आहेत त्या सुद्धा सुरू होणार आहे, सरकारने सुरू केलेले आहे। तर काय करायचं आहे लक्षपूर्वक आता ऐका। आता ज्या 2 योजना आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही गॅसची योजना आहे। असंख्य महिला ज्या आहेत त्या या योजनेमध्ये सहभागी होत आहे आणि 3 गॅस सिलेंडरचा त्यांना लाभ मिळत आहे। आणि वंचित राहिलेल्या ज्या महिला आहेत तर त्यांनी गॅस कनेक्शन तरी त्यांच्या नावावरती करून घ्या। महिलांच्या नावावरती गॅस कनेक्शन जर केलं तर तुम्हाला बरेचसे पैसे जे आहेत ते सरकारकडून मिळत आहे। त्याचबरोबर तुमचं जे कनेक्शन आहे तर त्यावर एक बुकिंग सुद्धा आपल्याला करायची आहे आणि हे पैसे जे आहेत गॅस मिळवून घ्यायचा आहे। 48 तासाच्या आत तुम्हाला हे पैसे जे आहेत ते येऊन जातात। महत्त्वपूर्ण योजना आहे ती म्हणजे घरकुल योजना। तुम्हाला आता महिलांना प्रश्न पडला असेल की आमच्याकडे जागा नाही, आम्हाला घर कसं मिळेल, तर जागेसाठी 1-2 लाख रुपये देण्याचा सरकारचा निर्णय झालेला आहे आणि जवळजवळ 20 लाख महिलांना घरकुलासाठी जवळपास 1-2 गुंठे जमीन जी आहे तर ती तुम्ही दुसऱ्याच्या नावावर बॉन्ड करून देखील घेऊ शकता। संमतीपत्र जे आहे त्यावर करून घेऊ शकता। आणि उत्पन्न कमी पाहिजे, रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी त्या ठिकाणी चालणार आहे। तर यासाठी 4-5 बँका निवडल्या आहेत, जसे बँक ऑफ महाराष्ट्र आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे। तर फक्त तुमचं आधार कार्ड कोणत्याही बँकेला लिंक असणं फार गरजेचं आहे। तर त्याच्यामुळे आधार कार्ड जे आहे ते आपण लिंक करून घ्या, कारण की 26 जानेवारीला कदाचित आहे तर तो फेब्रुवारीचा हप्ता देखील मिळणार आहे। एक आपण आशा करू शकतो, कारण की 26 जानेवारीचा जो हप्ता आहे त्या अंतर्गत पैसे देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात। तर अशा पद्धतीने सरकार आपल्याला 7वा हप्ता तर लगेच देणारच आहे, पण त्याचबरोबर 8व्या हप्त्याची सुद्धा तरतूद केली जात आहे। आणि अन्नपूर्णा योजना जी आहे म्हणजे 3 गॅस मोफतची जी योजना आहे तर ती सुद्धा खूप महिलांना यातून पैसे येत आहे। बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स येतात की आम्हाला ताई पैसे आलेच नाही, अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म कसा भरायचा, काय करायचं। तर अन्नपूर्णा योजनेचं KYC आपल्याला करायचं आहे। आपल्याला कुठे जाण्याची गरज नाही, फक्त आपले जे डीलर आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगायचं आहे की आम्हाला अन्नपूर्णा योजनेचे पैसे येत नाही, तर ते सुद्धा तुम्हाला सांगतील की तुम्ही तुमचं गॅस कनेक्शन जे आहे ते तुमच्या म्हणजे पुरुषांच्या नावावरून स्त्रीच्या नावावर जी महिला जी आहे तिला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत असतील तर तिच्या नावावरती आपण हे अन्नपूर्णा योजनेसाठी हा गॅस कनेक्शन जे आहे ते महिलेच्या नावावरती करून घ्यायचं आहे। महिलांना लगेच आपण जेव्हा गॅस भरतो तर त्याच्यानंतर लगेचच पैसे जे आहेत ते येऊन जातात। म्हणजे आपण इकडून पैसे भरले की आपल्याला तिकडनं सरकारकडून पैसे येतात। तर त्याच्यामुळे ही एक गोष्ट जी आहे ती अति महत्त्वाची आहे। महिलांनी या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून लक्षात ठेवा, कारण आपण जे काही कष्ट करत आहोत तर त्याला थोडीशी जोड जर मिळाली, थोडेसे पैसे जर आपल्याला सरकारकडून जरी मिळाले तरी सुद्धा महिला खूप पुढे जाऊ शकतात। प्रत्येक जण आज लाडकी बहीण योजनेचा फायदा उचलत आहे आणि ह्या योजनेमार्फत बऱ्याचशा महिला ज्या आहेत ते स्वतःचा छोटा बिझनेस म्हणा किंवा छोट्या काही गोष्टी ज्या आहेत मुलांच्या शिक्षणासाठी म्हणा, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या करत आहेत आणि त्यातून खरंच सर्वांना आनंद मिळत आहे। कारण की काही व्यक्तींकडे किंवा काही महिलांकडे अगदीच पैसे नसतात आणि मग हे पैसे थोडेफार जर आपल्याला सरकारने दिले तर नक्कीच याचा फायदा जो आहे तो एखादा बिझनेस उभा करण्यासाठी, अगदी छोटा म्हटलं तरी पण चालेल, पण त्याच्यासाठी त्याचा फायदा जे आहे त्या महिला करून घेत आहे। आणि याच्यामुळे मुलांचं शिक्षण असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील
तर त्याच्यासाठी सुद्धा बहिणींना थोडासा हातभार जो आहे तो या लाडकी बहीण योजनेमधून मिळत आहे। आणि खरोखरच त्याच्यामुळेच सर्व महिला ज्या आहेत तर त्या या योजनेचे पैसे येण्याची वाट पाहत असतात की आपल्याला नक्की कधी पैसे येणार आहेत असं। तर हा हप्ता जो आहे तो सुद्धा लवकरच आपल्याला मिळणार आहे। धन्यवाद।